हरे 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 पुंडलिकावरे हरे विठाल जय गुरुदेव तुकाराम भगवान रामचंद्र महाराज की जय कपिल महारुद्र हनुमान की जय हरे हरे श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः प्रभु रामचंद्राय नमः तरिदिनं घडे नयना नाही शरीराची भाना नियती पुरुष स्मरणा गेले विसरून कौशल्या आणि म्हणून असणारा त्या ठिकाणी कौशल्य माता असणारी राजा दशरथ कौशल्य मातेला जवळ घ्यायला पण ती डोळे उघडत नाही, कारण तिला स्त्री पुरुषाची भान राहिलेली नव्हती महाराज, कारण ती देहावर राहिलेली नव्हती. ब्रह्मानंदे लागली टाळी कोणाचे हात सांभाळे अशी अवस्था मातेची झालेली होती आणि स्त्री पुरुष आहे हे सगळं स्मरण असणारं विसरून गेली. पण राजा दशरथाच्या लक्षात आलं नाही. बोला तशा प्रकारचं हे ईश्वर आहे, पण रघुनंदन एकच आहे, जगाचा मालक एकच आहे महाराज. बरं काय अनंत घन असणारा भगवान परमात्मा आणि त्या परमात्म्यामध्ये लीन झालेली ही कौशल्या माता. बोला कौशल्याचे स्थिती झाले राधा पणे जगपणे मातृते पूर्ण घेतले आणि अशा प्रकारची अवस्था कौशल्या मातेची झाली. पण राजा दशरथाला दुसराच विचार आला. राजा दशरथ म्हणाले माझ्या बायकोला भूताना धरले म्हणजे हे गेले भूताची झडप झाली म्हणजे एवढं बोलायला एवढं जवळ घ्यायला बाई डोळे उघडायला तयार नाही है की नाही. नक्की भूत धरले बाहेर न होईल नाही. राजा दशरथाला वाटले मला चिंतन करा है की नाही. आतापर्यंत कधी असं केली नाही कौशल्या. मला बघितल्या धावत येत होती, चरणावर नतमस्तक होत होती. आज बोलायला तयार नाही, डोळे उघडून बघायला तयार नाही. नक्कीच भूतानं धरलं. बोला राजा माने देवारू शिषते इही दिनाची वाडे की पोता येईल ब्रह्मानंदे आदि पुरुषे श्रीरामा. राजा मनामध्ये विचार करू लागले. देव लोकांना आशीर्वाद दिला, ऋषी लोकांना आशीर्वाद दिला, संतांनी आशीर्वाद दिला, भक्तांनी आशीर्वाद दिला. कौशल्याच्या पोटी पूर्ण ब्रह्म अवताराला येणार आहे. आणि हे पूर्ण ब्रह्म कुठे गेलं की हे भूताला धरलंय. म्हणून राजा दशरथाला दुःख वाटले महाराज. राजा दशरथाच्या लक्षात आले का? अजिबात नाही. अजून काय म्हणणं महाराज बोला. राजा दशरथ बोलू लागले रामचंद्र प्रभू पोटाला हिच्या जन्माला येणार आहे. तर एवढं बोलल्या बोलल्या कौशल्या मातेनं डोळे उघडलं. बरं काय डोळे उघडल्या अक्क जगदंबर बसारा राम दिसू लागला है की नाही. सर्व जग राममय दिसाले. जिकडे बघावं तिकडे राम आहे महाराज है की नाही. तुमची आमची सुद्धा अवस्था हेच झाली पाहिजे महाराज. बरं काय रावणाची अवस्था अशी झाली आणि रावण रामचंद्र प्रभू मध्ये लीन होऊन गेला. ज्योतिषे ज्योत मिलाये अशी अवस्था. म्हणून त्या कौशल्य मातेला हे जग असणारं राम दिसू लागलं. राजा म्हणे हो
वाहिनी. कौसल्या, तुझ्या मनामध्ये काय डोळे आहे, काय विचार आहे, तुझ्या मनातला विचार पूर्ण कर. मी तुला तुझा विचार दिला नाही. मला काय राजा दशरथ डोहाळे विचारू लागले. ब्रह्माचा की बोले बचाने तो सदा बोले गरजोने मी जगदात्मा रघुनंदने तुमच्या धर्मज पासे. कौसल्या माता बोलू लागली. ब्रह्मटाकी केले वचन, बोले वचन. कौसल्या माता बोलू लागलेली आहे. मला गर्जना करून बोलत आहे. कयाचे डोहाळे आले. मी कोण आहे? जगात आत्मा रघुनंदन आहे. जगाचा आत्मा रघुनंदन म्हणजे राम. प्रत्येकाच्या देहात राम आहे. मला या ईश्वराचा मी आत्मा आहे, मी रघुनंदन आहे. आणि तुम्हाला डोहाळे विचारू लागलास. बरं काय, कौसल्या माता हात त्या असणाऱ्या राजा दशरथाला बोलू लागली. देहाच्या पलीकड आत्माराम आहे म्हणजे. बरं काय, कयाचे डोहाळे, कयाचे काय काय दावाला गर्जना करत बोलत आहे. मला सत्य आहे मौनी. आत्माराम याला दयात येऊन बसलाय. या जगाचं काय वाटेल का? संसाराचं डोहाळे अजिबात नाही महाराज. पूर्ण ब्रह्म या जगात दिसायला हे डोहाळे म्हणतात महाराज. आमचे माईला डोहाळे होतात. सांगू का थोडस जोक? आमच्या गावात एका माईला डोहाळे विचारायला तिचा नवरा गेला. म्हणले तुला काय डोहाळे व्हायला सांग. काय नाही म्हणजे होळाचे नंतर पांढरी माती आणून द्या. हे गेले लई खावा वाटाले म्हणजे. सच्चिदानंद त्याच्याही पलीकडे गेलो म्हणाले महाराज. कोण? कौसल्या माता राजा दशरथाला बोलू लागले. ध्येय काय, ध्याता काय, ध्यान काय याच्याही पलीकडे आहे. मला ध्येय नाही, ध्याताही नाही आणि ध्यानही नाही. काही गरज आहे का? देव झालो मग ध्येय ध्याता ध्यान करायचे आहे की नाही महाराज. आणि पुढे जाऊन म्हणाले का या वेगळा सर्वात साक्ष, सर्वांचा साक्ष अजिंक्य आहे. कोणीही माझ्यावर विजय मिळू शकणार नाही. बरं काय, अजिंक्य अलक्ष्य. लक्ष लावलं तरी लक्ष लागणार. बघा काही काही लोक योग याग विधी करतात माऊली. देवाकडे लक्ष लागलं का? अलक्ष्य, अगोचर. बरं काय, असं रूप कोणाचं आहे? माझा आहे. हे कौसल्या माता राजा दशरथाला बोलू लागले.
नपुसंगपणा मृत्यूपणात ते कंचे कौशल्य माता म्हणू लागली ज्ञाता ज्ञेय आणि ज्ञान हे जे आतून ज्ञाताही नाही ज्ञेय नाही आणि ज्ञान नाही ज्ञानाच्या पलीकडे सर्व आतून गेलं स्त्री नाही पुरुष नाही आणि नपुसक नाही आणि मितूपणाची झाली गोडवण बरं काय मितूपणाची गोडवण झाली याच्याही पलीकडे माझी अवस्था आहे असं कौशल्या मातेचा विचार राजा दशरथाला पक्कच ठरलं मनामध्ये काहीच नाही म्हणले मत भूते झडपिले माझ्या बायकोला म्हणजे कौशल्याला मोठ्या भूतानं झडपलंय झडप घातलंय म्हणून हिनं मला विसरली असं राजा दशरथाला वाटलंय हे गेले राजा दशरथ म्हणला आता काय कर नाही बरं हिला ओळख तरी म्हणून लहानपणाची गोष्टी विचारावं म्हणले हे गेले मागल्या काळात गेलंय लहानपणाच्या गोष्टी विचारायला बोला वराड बुडते वेळेस राजा दशरथ म्हणू लागलेले आहेत कौशल्या ज्यावेळेस तुझं आणि माझं समुद्रामध्ये लग्न होत होतं त्यावेळेस वराड असणार बुडालं वराडाचा हात बुडाला त्यावेळेसची गोष्ट लग्न होता वेळेसची काय म्हणाले बोला का केली महाराज कौशल्या माता राम झालेली होती रामाच्या अवस्थेमध्ये गेलेली होती आणि राजा दशरथाला म्हणाले ओय लवकर उठ आणि धनुष्यबाण आण रावणासोबत युद्ध करतो बरं आता रावण होता काय जवळ नव्हता भुजा पिटलं मारा आपल्या दंडावर हात मारले कौशल्या मातेनं राजा दशरथच केले म्हणजे नक्कीच बहुत बाधा झालाय आता काय खरं नाही कोणीतरी महाराजाला बोलावं लागते त्यांना संतुष्ट करतो म्हणाले कारण त्यांच्याच यज्ञाचं संरक्षण करायला बरं काय अजून काय करतो म्हणाले बोला तुकडे करून टाकेन या जगाची माता असणारी लक्ष्मी माझी चित्त कळा आहे ज्ञान कळा आहे ती सीता होईल आणि तिच्यावर विजय मिळवून तिला घेऊन येईल बघा राजा दशरथाला कौशल्या माता बोलत आहे कौशल्या माता स्वतः रामरूप झालेली आहे आणि रामरूपाच्या अवस्थेत राजा दशरथासोबत संवाद करत आहे
विठ्ठलाला आपल्या माईसाठी निक्षत्रिय पृथ्वी केले. आम्ही आमच्या माईला घराच्या बाहेर आपल्याला मावली. रामायण लय गोड आहे हो. रामायणासारखा ग्रंथ ओळखून काढा. भेटना मावली है की गेले माय बाप कळाले नाही का मला त्या परशुरामाचा गर्भहरण करन बरं आणि सीतेला आम्ही त्या नगरीत घेऊन येईल बरं काय बोल ऐकणार. कौशल्या माता बोलू लागले. अजून काय म्हणतात बोला. परिवारासकट 14,000 सैन्यासकट कर्दूषण तीर्थराचे सैनिक बरं काय आणि म्हणून अशा प्रकारचं कार्य कर असं राजा दशरथाला कौशल्या माता बोलू लागले. बरं काय प्राणापेक्षा प्रिय आहे. रिसा वानेरा हाती लंका घालील पालती. रिस म्हणजे हसवत. वानेर माकड 56 कोटी गोलामूळ 72 कोटी रिस आणि 18 पद्म वानर या लोकांना सोबत घेईल आणि लंकेमध्ये जाऊन लंका ध्वंस करील. शत्रूवर विजय मिळवून माझा प्रिय असणारा विभीषण त्याला लंकेच्या गादीवर बसवेल. कौशल्या माता बोलू लागली महाराज राम स्वतःच्या शरीरामध्ये राम आहे अशा प्रकारची अवस्था. पर्वत एवढं शरीर कुंभकर्णाचा त्या कुंभकर्णाला छेदल त्याचा वध करेल बरं का. रावणाच्या परिवारासकट त्या ठिकाणी वधील आणि माझा प्रिय असणारा तो विभीषण आहे. त्या विभीषणाला गादी पदावर बसवेल. आधी व्याधी असणारी नाहीशी करण कोणाची अविद्या नगरीतल्या लोकांची बरं काय त्याच्या पुढे कुठलेही दुःख राहणार नाही असं कौशल्या माता राजा दशरथाला बोलू लागले. मायेचा चक्र चालक असणारा शुद्ध निष्कलंक आहे अशा प्रकारचं कौशल्या माता बोलू लागली. शासन करताय आधी मायाचा भरता रे जिथं भरता करता हरता पाळता मज परता नाही. करताही मीच आहे हरताही मीच आहे पाळताही मीच आहे माझ्याशिवाय कोणी नाही असं कौशल्या माता राजा दशरथाला बोलू लागले. संरक्षण केलो. आज आधीच असणारा मला कुठल्या
बोलू लागले. एवढं जणांना बोलल्यावर राजा दशरथाला काय वाटलं असं माऊली बरं का बोला. एवढ्या बोलण्या राजा दशरथाला नक्कीच वाटलंय आता भूतानच झाले दुसरं काहीच नव्हतं. हिच्या तोंडाला फाटा फुटला हिनं बडबड करायला म्हणली आहे की नाही. फाटा फुटलाय पण कोणाचा देवाबद्दल मारा. पण राजा दशरथाला वाटायला भूतानं धरलंय आहे की नाही. आता वैद कोणता येते बोला. त्यांच्या चेहऱ्याला पाचारो राजा दशरथाला सेवकाला सांगितलं लवकरात लवकर जा सद्गुरु माऊलीला घेऊन या. कारण सद्गुरु वाचुनी सापडेना सूर्य धनाने तुकाय आगे आगे. आणि म्हणून सद्गुरु माऊलीला शरण जावा हे राजा दशरथाला कळालं. आणि राजा दशरथ सद्गुरु माऊलीला म्हणू लागले दरबार धरणी धरले. अरे काय ताकद असेल महाराज काय पुण्य असेल. आणि म्हणून त्या गुरुला बोलवाले बोला वशिष्ठाला धावले राधा करभूतराना मने दशरथाचे निधाने भूते समोर कासेले. वशिष्ठ मुनीला कळाल्या वशिष्ठ मुनी धावत आले. राजा दशरथाने बघितलं धावतच गेले आणि दर्ड चरणाला मिठी मारले. मजरदही सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुढे म्हणून विशेष आत्या दुरु विवेकावरी किंवा श्री गुरुचे पाय जय हृदय दिवसुनी ठाय तय एवढे भाग्य होय उन्मेषासे. म्हणून महाराज राजा दशरथ चरणाला मिठी मारली आणि मिठी मारून म्हणू लागले देवा गुरुवर्या माझ्या पत्नीला कौशल्याला होताना झटतील बर काय झाला डकेला सायासे पुत्र होईल दशरथे मने कहे निवासी उदयसी काय करो. राजा दशरथ वशिष्ठ मुनीला म्हणाले ता वशिष्ठ मुनी गुरुवर्य मी याग केलो सायासी. एवढी कटाटोप करून याग केलो. कशामुळे केलो. कौशल्याच्या पोटी लेकरू जन्माला येईल मुलगा होईल बरं काय. पण कौशल्याला भूतानं धरले तर कसं होईल आहे की नाही. म्हणून मजा केलेले सगळं वाया चले तुमच्या पाया पडतो. माझ्या बायकोला सुट्टीवर आला वशिष्ठ मुनी बोलायला येतात बरं काय. वशिष्ठ मुनी म्हणू लागले हिच्या पोटी रघुनाथ येईल बरं काय. ही गोष्ट कालांतर ही बाजूला जाणार नाही. कल्पांती सुद्धा कल्प जरी झाला तर कौशल्या मातेच्या पोटी रामचंद्र प्रभू जन्माला येतील बरं काय. तिला भूत धरण का कल्पांती भूत धरणार नाही. रामाचं नाव घेतल्यावर भूत पळून जातात महाराज. पडता जडभारी दासी हतवा माहरी ओळून दिसी लाडभारी सुदर्शना. अरे त्या देवाच्या नावाने भूत पळून जातात. त्या बाईच्या पोटात भूत देव आहे तिथं भूत राहील का महाराज. अजिबात राहणार नाही. हे वशिष्ठ मुनीला कळालं.
कौशल्य मातेच्या जवळ आला आणि निहाळून पाहिलं तर रामरूप बघलेली झालेली होती महाराज. अंतर बाहेर बरं काय, आतही राम आणि बाहेरही राम. अंतू बाहेर काळ सूर्य जैसा उजाड, तत्वार्थीचा पायाळ देखना जैसा. बरं काय, कौशल्य मातेच्या हृदयामध्ये राम आणि बाह्य दृष्टिकोनातून बघलं तरी राम आहे की नाही. काही काही लोक म्हणतात आतून शुद्ध व्हा, मन बुद्धी चित्त अहंकार राम झाला मला, आहे की नाही. विषय तो त्यांचा झाला नारायण. माता पिता म्हणून असणाऱ्या कौशल्य मातेची अवस्था अशी झाली. हे कळालं कोणाला माऊली? वसिष्ठ मुनीला कळालं. बोला. बरं काय, आकाराने डोळ्यापर्यंत असणारे, कानापर्यंत डोळे. बरं काय, हातामध्ये धनुष्य बाण रामाचा आहे की काय. बरं काय, बघणाऱ्याला बघाले, बघणाऱ्याला दिसाले, आंधळ्याला दिसणं माऊली, आहे की नाही. आंधळ्याला कसं दिसत माऊली? ज्याच्याकडे ज्ञान चक्षु आहे त्याला जगामध्ये देव दिसते. चिंतन करा. शाक्य ब्रह्मनाथ महाराजांकडे ज्ञान चक्षु होते म्हणून गाढवातला देव दिसला, आहे की नाही. नामदेव महाराजांकडे ज्ञान चक्षु होते म्हणून कुत्र्यातला देव दिसला. बरोबर आहे बोली. बरं काय, म्हणून त्या वशिष्ठ मुनीकडे ज्ञान चक्षु होते म्हणून कौशल्याला बघितलं तर कौशल्य राम दिसू लागले. आनंद बघितलं तर काय त्या ठिकाणी अष्टभाव दाटून आले. वशिष्ठ मुनीचे अष्टभाव दाटले. वशिष्ठ मुनी ब्रह्मानंद अवस्थेत झाले. बरोबर, देव दिसला, जगाचा मालक दिसत नाही. आता देहावर राहतील का? राहणार नाही. बरोबर, ज्याला दिसलंय त्याने त्या ब्रह्म अवस्थेत जाणारच आहे महाराज. म्हणून वशिष्ठ मुनी आपल्या आपल्या या हृदयामध्ये बघू लागले तर राम दिसू लागला. तल्लीन झाले महाराज. राजा दशरथाला अजून दुःख जास्त आहे. राजा दशरथाचं मन असणारं दुःख करू लागलं. लई मोठं भूत आहे की काय, की गुरुच्या अंगावर आले की काय, की आम्हाला लहानपणी भूत काढायला बाजूला व्हावं गेले, नाही गेले. भूत काढायला तिथे बाई उठून असणार पळतच होती बाई. सवय काही लेकरांना समोर ठेवत नव्हती. अंगावर येते म्हणून राजा दशरथाला भेव वाटू लागलं. म्हणजे गुरुवर आलंय की काय असा प्रकार झाला. आता या भूताची झाडणे कोण करल? कौशल्याला भूत धरले म्हणून वशिष्ठ मुनीला आज्ञा. अहो वशिष्ठ मुनी ज्ञानाची कळा आहे, विद्वान आहे आणि तेने भूतामध्ये लीन झाले, भूत धरले. आता यायचं भूत कोण काढल? स्वर्ग मृत्यू पाताळात जरी गेलं तरी याच्या अंगावर भूत निघणार असं राजा दशरथाला वाटू लागलं. मी
दैवामध्ये नाही. कयाचं पुत्र संतानाला म्हणले कौशल्यासारखं रत्न बोटानं झळकून टाकले. है की नाही? तिनं जागेवर नाही, तिचं लक्ष जागेवर नाही. वशिष्ठ मुनी तरी सावध राहतील म्हटले. वशिष्ठ मुनीची अवस्था तिच्या पलीकडे गेली. है की नाही? माझं दैव कुठं काय, माझ्या नशिबामध्ये, माझ्या दैवामध्ये कयाचं पुत्र संतान आलं. अशा प्रकारचं वाटू लागलं. अपराध होता का मागे? काहीच नव्हतं. दुःख येणार आहे की नाही? है की नाही? जैसी करणी वैशी भरणी. जसं कराल तसं भरावं लागते महाराज. देवाच्या बापाला चुकलं नाही. तुम्ही आणि माणसा काही नाही हो माऊली आमच्याकडं. आणि आम्हाला जर रोग झाला ना, कोणी जवळ येईना माऊली. है की नाही? नको नको म्हणा पण तू माझ्या गाडी रोग झाला की बायको जवळ येईला, मेल्यावर सुद्धा जवळ लय अवघड आहे बघा. मग काय करा? आपला तो एक विना जीवा राजा दशरथाला दुःख झालं. तो स्वानंदाला हरिजीवना वचुचवलेले वेदना गावतरी करना माया माया अंतरे. वशिष्ठ मुनी असणारे स्वानंद लहरीतून बाहेर निघाले. डोळे उघडल्यावर राजा दशरथाला आनंद झाला. धावत गेलं. राजा दशरथानं वशिष्ठ ऋषीच्या चरणाला मिठी मारली. बोला मायाची कैसे बरे झाले ते पुढे पुढताना काय आता पुढे करता करता आहे. राज्याची अवस्था अशी झाली. पुढचं म्हणतोय आले ते का की चिंता पुढे गेला रे क्षीरसागर वेगुळे शिवना पुढता आयुष भवन ये होणे भवता गणपती विचार की देवने बेटा लक्ष्मी आपण घरी येऊन बसले. आईचा आनंद राजा दशरथ मने सद्गुरु मने तो समजला मन नवले वाटत होते घडपिले. आणि म्हणून राजा दशरथाला आनंद झाला. आनंद झाल्यावर राजा दशरथ म्हणू लागले नवल वाटाले बायकोला मूल धरल्यानंतर पण गुरुला धरावं का? मला या गोष्टीबद्दल चिंता वाटली. अशा प्रकारचं बोलू लागले. आम्ही आता भागा येणार कायचा देतो फुटाचा काय की हसना ब्रह्मानंदाला काय करणार. राजा दशरथ म्हणू लागले आम्ही अत्यंत भाग्यहीन आहे. आमच्या पोटी कयाचं संतान म्हणजे कयाचं ऐकले पुत्र संतान. आम्हाला हे सुख मिळेल का? मिळणार नाही. असं दुःख राजा दशरथाला वाटू लागलं. त्याच्या हृदयाचं रत्न म्हणजे राम. बरोबर. आणि त्याचे पुढे सांगणारे कमल उद्भवाचे देवतार्चन. कमळातून निर्माण झालेले ब्रह्मदेव, त्या ब्रह्मदेवाचं देवतार्चन म्हणजे राम आहे महाराज. सनकादिक सनक सनातन सनत कुमार सनकादिक या चारही भावंडाचं त्या ठिकाणी असणारं एक रत्न बरोबर. आणि तो असणारा भगवान रामचंद्र प्रभू. अशा प्रकारचं बोलू लागले. वास्तव्य करणारा कौशल्या मातेच्या दरबारात आलेला आहे. सर्व दुष्ट लोकांचा संहार करी देव लोकांची बांधवडी सोडल. हे वशिष्ठ मुनी राजा दशरथाला बोलू लागले. वचना करा
दशरथ आहेत बरं काय. कौसल्या मातेच्या पोटी राम, सुमित्रा मातेच्या पोटी लक्ष्मण, कैकेयी मातेच्या पोटी भरत शत्रुघ्न. बरं काय. चारी लेकरं तुझ्या घरी जन्माला येतील आणि त्या जगाचा उद्धार करतील अशा प्रकारचं बोलू लागले. ज्याची कथा ऐकता पापी जन शंख नारायणाचाच होय, चक्र नारायणाचंच होय, शेष गादी आहे महाराज असं नाही नारायणाला. हे चारी असणारे तुझ्या पोटी जन्माला येतील आणि ज्याची कथा ऐकल्यावर हे पापी लोक उतरतील म्हणाले. कथा परिसता रामायण आणि म्हणून यांची कथा ऐकल्यावर पापी लोकांचा उद्धार होते. राजा दशरथा चिंता करू नको अशा प्रकारचं बोलू लागले. डोक्यावर सूर्य येईल, पुष्प नक्षत्र साधून भगवान रामचंद्र प्रभू रघुनंदन अवताराला येतील. बरं काय. माऊली थोडस अक्षता तयार करा, अक्षता थोडं गुलाबाने काढू आणि वाटा करून लवकर. स्वानंद गरबीचे उडगणे. स्वानंद लहरीचे उडगणे वशिष्ठ मुनी बोलाले बापू. बरोबर. आणि पुढे जाऊन म्हणाले का सत्य वैरागिरीचे रत्न आहेत. वैरागिरीचे रत्न त्या ठिकाणी निवडून काढले आणि ते रत्न कोणाला दिले महाराज तर राजा दशरथाला दिले. कोण दिले तर वशिष्ठ मुनी देऊ लागले. आनंद वाटू लागला मला. बरं काय. राजा दशरथाच्या हृदयामध्ये आनंद मावून आला. वशिष्ठ मुनीनं बोललेले शब्द कानानं ऐकलं, कर्णाद्वारे आणि हृदयात साठवले. चिंतन करावं, ऐकावं कानानं, साठवावं हृदयामध्ये. साठविला हरी जी हृदय मंदिरी त्यांची सरली अर्धा वशिष्ठ मुनीनं बोललं, राजा दशरथानं ऐकलं आणि हृदयामध्ये साठवलंय मला. बरं काय. हृदयबंदी खाना केला सगळ्या लोकांना थोडस ठेवा. बरं काय. आणि म्हणून असणार माझा तो त्या वशिष्ठ मुनीकडे धावत गेलं आणि धावत जाऊन चरणावर नतमस्तक झाले. बरं काय. कारण हरी प्राप्तीशी उपाय राजा दशरथाला कळालं भगवंताची प्राप्ती होते पण काय कोणाचे दराव संतांचे दराव. महाराज चिंतन करा. उजळली या भाग्य आता संत दर्शनी हा लाभ. राजा दशरथाला कळालं. राजा दशरथ धावत गेले आणि चरणावर नतमस्तक झाले. कौसल्या मातेला. बरं काय. आणि कौसल्या मातेचे पूर्ण दिवस झाले
प्रसूत समय कौशल्य मातेचा प्रसूत समय जवळ आला. कागदावर ठेवावं लागेल. आणि मग कवन ऋतू कवन दिवस कोणता ऋतू कोण्या दिवशी बरं काय. आणि सावकाश भगवान परमात्म्याचं हे जन्मकथा किंवा प्रकट दिन प्रकट कसे झाले हे इथं ऐका. अशा प्रकारचं बोलू लागले. सूर्यवंशी जगन्निवास सूर्यकुळामध्ये अवताराला आलेता. आता भगवंताच्या अवताराची शेवटची होईल. ही वही घेतल्यावर भगवंताच्या नामाचा जयजयकार होईल. आणि बसून टाका किंवा इथे येऊन टाका बरं काय. अक्षदा भगवंतावर समर्पित करता बोला महाराज.